गुड मॉर्निंग ऑल. आवाज येतोय सर्वांना क्लिअर? येस मॅम. येस मॅम. आपण एक 5 मिनिटं थांबूयात. वेळेवरती जॉईन होत नाहीत कारण तुम्ही लोक अजिबात.
only 82 attendees are here. We will wait 5 more minutes. एक 2-3 minutes तरी वाट बघूयात. साधारण 100 पर्यंत आपला नंबर जायला पाहिजे, सो दॅट मला रिपीट नाही करावं लागत. तो एक थोडा वेळ आणखीन थांबा. ओके. ओके मॅम. Good morning, ma'am. Yes, very good morning. We will start now. तुम्हाला सगळ्यांना सूचना आहे, एक्स्ट्रा लेक्चरला कृपया वेळेवरती आणि रेग्युलर लेक्चरला सुद्धा वेळेवरती जॉईन करत चला, सो दॅट आपला वेळ जात नाही. आपल्याला आपला सब्जेक्ट जो आहे ते थेरॉटिकल आहे. तुम्ही बघितलं असेल बॅरियर शिकतानाच की बऱ्याच प्रमाणामध्ये एक्सप्लेनेशन जे आहे ते गरजेचं असतं. लेक्चर लेंदी होतं. दॅट्स वाय इट्स व्हेरी इसेन्शियल अँड इम्पॉर्टंट की एका लेक्चरला आले, पुढचे लेक्चर्स नाही आले तर त्यामुळे तुमचं जे काही अंडरस्टँडिंग आहे त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो, अफेक्ट होऊ शकतो. दॅट्स वाय व्हेरी इसेन्शियल की तुम्ही वेळेवरती जॉईन करा. ठीक आहे. कालपर्यंत आपण 2 बॅरियर्सचे टाईप शिकलोय. त्यात कुणाला काही अडचण आहे का? No, ma'am. नो मॅम. ओके, एव्हरीवन हॅज अंडरस्टूड इट. आज मी Yes, तुम्हाला ma'am. तुमच्या असाइनमेंटची जी लिंक आहे ती शेअर करते. सगळ्यांनी नीट ऐका, लक्षपूर्वक ऐका, मग तुमचे डाऊट्स असले तर विचारा. आज मी तुम्हाला एक गुगल फॉर्मची लिंक जी आहे ती शेअर करेन. ठीक आहे. त्या गुगल फॉर्मच्या लिंकला तुम्हाला तुमचं जे असाइनमेंट मी दिलेलं आहे पहिल्या नंबरचं कम्युनिकेशन सायकल, बोथ द डिव्हिजन विल जॉईन, मेकॅनिकल ए अँड मेकॅनिकल पी आणि प्लास्टिक, तिन्ही म्हणजे पॉलिमर टेक्नॉलॉजी, तिन्ही ब्रांचच्या मुलांनी पहिलं असाइनमेंट त्या लिंक वरती अपलोड करायचंय. मेक इट ऍज अ पीडीएफ. पीडीएफ कसं बनवतात सगळ्यांना माहिती आहे? Yes, ma'am. Yes, ma'am. Teacher. ओके ओके. तो फॉर्म ओपन केल्यानंतर तुम्हाला त्याला पीडीएफ करायचं आहे. पीडीएफ केल्यानंतर ते डॉक्युमेंट तुमची काही जुजबी माहिती, आता मी ड्रॉपडाऊन लिस्ट मध्ये प्रोग्रामची नावं ऑलरेडी दिलेत. प्रोग्राम म्हणजे तुमची ब्रांच असते, नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. आता यूज टू वा या वर्ड्स बरोबर. प्रोग्राम म्हणजे काय आहे? तुमची ब्रांच आहे. तुमच्या ब्रांचच्या नावाला मी ऑलरेडी ड्रॉपडाऊन देऊन टाकलंय. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग, पॉलिमर,
टेक्नॉलॉजी, तर ते तुम्ही त्यातल्या फक्त तुमचं हे सिलेक्ट करायचंय. तुमच्याकडे आता सध्या रोल नंबर नाहीये, त्यामुळे नावाने तुमचे जे काही असाइनमेंट आहेत त्या तुम्ही अपलोड करायचे आहे. ओके. त्यानंतर तुमचं ते अपलोडिंग झाल्यानंतर तुम्हाला सेक्शन 2 म्हणजे ज्याच्यात तुम्हाला टेस्ट द्यायची आहे ती ओपन होणार आहे. ती टेस्ट असणार आहे तुमचं कंपोनंट्स ऑफ कम्युनिकेशनची, जी काही मी तुमच्या बरोबर पीपीटी शेअर केलेली आहे ती व्यवस्थित अभ्यासा. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही त्यात येणार नाही. ही जी मी दिलेली लिंक आहे ही ट्यूजडे पर्यंत ओपन राहील. कधीपर्यंत? ट्यूजडे पर्यंत ओपन राहील. ट्यूजडे नंतर ती लिंक मी बंद करून टाकेल. त्यामुळे जितके कोणी ग्रुपचे मेंबर्स आहेत त्यांना सगळ्यांना त्या लिंकला असाइनमेंट अपलोड करणं कंपल्सरी असतं. ठीक आहे. कुणीही ते स्किप करणार नाही, कुणीही त्याच्यामध्ये टाळाटाळ करणार नाही, कारण की त्या आठवड्याचं काम त्या आठवड्यात जर कम्प्लीट केलं तर खूप जास्त पेंडिंग वर्क राहत नाही. आपल्याला पूर्ण सेमेस्टर मध्ये 12 असाइनमेंट वरती काम करायचं. ठीक आहे. सो डोंट वेस्ट युअर टाइम अँड डोंट वेट की मग कसं काय झालंय तुमचं. मेक इट पीडीएफ अँड अपलोडिंगचं काम जे आहे ते कम्प्लीट करा. माझं अपलोड होत नाहीये, माझा रिस्पॉन्स शेअर होत नाहीये, मग मी दुसऱ्याच्या याच्यावरनं करू का, असं काहीही होणार नाही. तुमच्या मेल आयडी वरनं, एका मेल आयडी वरनं एक रिस्पॉन्स रजिस्टर होणार आहे. त्यामुळे काम करताना स्टेप बाय स्टेप सगळं करा आणि एका वेळेला सगळं काम करा. आधी पीडीएफ बनवून घ्या. तुमच्या असाइनमेंटची आणि मग नंतर अपलोडिंगचं काम सुरू करा, जेणेकरून अपलोडिंग झाल्यानंतर लगेचच तुम्हाला इमिजिएटली ती जी काही टेस्ट आहे ती अपिअर करता येईल. एकदा अपलोडिंग कराल मग एकदा टेस्ट द्याल असं करू नका. ऍट वन्स करा आणि सबमिट करा. तुमचा रिस्पॉन्स सबमिट झाल्यानंतर मला इथे नोटिफिकेशन येतं, त्यामुळे कुणीही त्याचे स्क्रीनशॉट पाठवून ग्रुपवरती अननेसेसरी ते अपलोड करू नका. देर इज नो नीड. तुम्ही जे काही काम कराल तिथे ते माझ्याकडे रजिस्टर्ड होतं आपोआप तुमचा रिस्पॉन्स आणि मला त्याचं नोटिफिकेशन पण येतं. त्यामुळे कुणीही सबमिटेडचा फोटो काढून ग्रुपवर टाकायचं नाही. इफ इट इज क्लिअर? Yes, ma'am. येस मॅम. आणखीन दुसरी महत्वाची सूचना मला आता तुम्हाला द्यायची आहे. फाउंड की तुमचं जे काही बेसिक इंग्लिश नॉलेज आहे ते फार वीक आहे, म्हणजे फार यू नीड टू वर्क ऑन इट. सो आजपासून मी ग्रुपवरती, म्यूट करा तुमचे माइक. आजपासून मी ग्रुपवरती काही ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या शेअर करेल, जसे की काही वर्ड्स, त्यांचे मीनिंग, जे की तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये इन्क्लूड करू शकता. छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज असतील जे तुम्हाला वाचायचंय, लक्षात ठेवायचंय, काही वर्ड्सचे प्रोनाउन्सिएशन, कारण तुम्हाला रूल्स ऑफ स्पेलिंग आहे, वर्ड्स ऑफन कन्फ्यूज आहे, तर ते काही मी तुम्हाला सगळ्यांना आठवण शिकवू शकत नाही. त्यामुळे सेकंड युनिट साठी जे काही इनपुट्स लागणार आहे ते मी हळूहळू तुमच्या बरोबर शेअर करायला सुरुवात करेल. त्याच्या बाबतीत प्रत्येकाने काळजीपूर्वक त्या ऍक्टिव्हिटीज सगळ्या करायच्या. तुमची सायमल्टेनियसली नॉलेज सुद्धा डेव्हलप होणार आहे आणि लँग्वेज सुद्धा इम्प्रूव्ह होईल. सी, लँग्वेज डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला इनपुट्स दिल्याशिवाय रिझल्ट मिळणार नाही. त्यामुळे या सगळ्या ऍक्टिव्हिटीज फोर्सफुली केल्या तरच तुम्ही पार्टिसिपेट कराल असं कृपया करू नका. ठीक आहे. एनी टाइम आय विल चेक यू. सो प्लीज डू रिस्पॉन्ड टू ऑल दीज ऍक्टिव्हिटीज. इग्नोर करू नका या ऍक्टिव्हिटीजला. याच्यामुळे तुमची लँग्वेज डेव्हलप होणार आहे, इम्प्रूव्ह होणार आहे. तुम्ही जितकं पॉझिटिव्हली रिफ्लेक्शन्स मला द्याल तितकं जास्तीत जास्त स्टफ मी तुमच्या बरोबर शेअर करेन. आलं सगळ्यांच्या लक्षात? Yes, ma'am. Yes, ma'am. आणि सगळ्यांनी या सगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करा, तरच तुम्हाला याचा फायदा होईल. ओके. आता आपण परत एकदा जाणार आहोत बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन कडे. कालपर्यंत शिकवलेले 2 बॅरियर्स पुन्हा एकदा ब्रीफली रिवाइज करते मी, कारण असं नको व्हायला की नवीन बॅरियर शिकताना आधीचे जे काही बॅरियर्स आहेत ते कुठेतरी हरवून गेलेले आहेत. मला आणखीन एक मेसेज होता, मी तो नंतर बघितला, की टाइम रिलेटेड जे आहे ते पण एक्सप्लेन करा. टाइमच्या बाबतीमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की टाइम ऑफ कम्युनिकेशन कॅन ब्रिंग अ बॅरियर. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल पण दिलं होतं की कम्युनिकेशनचे जे मेसेजेस असतात
ते खूप आधी किंवा खूप नंतर दिल्यानंतर त्याचा उपयोग होत नाही. That itself means that it is responsible for bringing a barrier. Next is कम्युनिकेशनचा जो काही वेळ असतो, ज्या वेळेत कम्युनिकेशन केलं गेलं पाहिजे ते फार महत्वाचं असतं. तुम्हाला मी जसं एक्झाम्पल पण दिले होते की टाइम ऑफ डे इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. फॉर एक्झाम्पल, तुमच्या एनर्जी लेवल्स ज्या असतात त्या मॉर्निंग टाइम मध्ये खूप चांगल्या असतात, मग दुपारी ड्राउझी वाटतं, म्हणजे आळशी वाटतं, कंटाळवाणं वाटतं. अशा वेळेला केलेले जे काही कम्युनिकेशन्स असतात ते आपल्यासाठी रटाळवाणे होतात, आपल्यासाठी इंटरेस्टिंग राहत नाही. So this is also a kind of a time factor that needed to be considered whenever you are getting communication. यालाच टाइम फॅक्टर म्हणतात, ज्याला कन्सिडर केलं गेलं पाहिजे जेव्हा जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन करता आहात. म्हणून टाइम फॅक्टरला महत्व आहे. समजा तुम्हाला खूप डिफिकल्ट टॉपिक शिकवायचा आहे एखाद्या टीचरला आणि त्यांनी समजा दुपारी 2 वाजेची 2:30 वाजेची अशी वेळ दिली जेव्हा तुमच्या एनर्जी लेवल्स डाऊन झालेले असतात, त्यावेळेला ते कम्युनिकेशन घेण्याची मेंटॅलिटी तुमची नसते. ऑन द कॉन्ट्ररी, अर्ली इन द मॉर्निंग जर त्यांनी सांगितलं की आपण महत्वाचा टॉपिक डिस्कस करू, दॅट टाइम यू फील एनर्जेटिक. सो टाइम ऑफ डे ऑल्सो मॅटर्स. संध्याकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला लेक्चर्स अटेंड करायची तुमची इच्छा नसते, त्यावेळेला लेक्चर्स तुम्ही करू शकत नाही. कुणी जर का त्यावेळेला तुम्हाला लेक्चर देत असेल तर यू फील बोर. सेम वे एखाद्याला तुम्हाला एखादा इम्पॉर्टंट मेसेज द्यायचा आहे, तो तुम्ही अगदी वेळी रात्रीच्या वेळेला उठवून त्यांना दिला, अर्ली इन द मॉर्निंग कॉल करून दिला, इट लूज इट्स इम्पॅक्ट. रिसिव्हर इरिटेट होऊन जातो, अरे याला काही कळतं का, कुठल्या वेळेला फोन केला पाहिजे, कुठल्या वेळेला मेसेज दिला पाहिजे. दीज आर अवर बेसिक ऑर इनिशियल रिस्पॉन्सेस टुवर्ड्स दिस टाइप्स ऑफ कम्युनिकेशन. आपले असे रिस्पॉन्सेस होऊन जातात मग अशा प्रकारचं कम्युनिकेशन करणाऱ्या व्यक्तींच्या प्रती. दॅट्स वाय टाइम फॅक्टर मस्ट बी कन्सिडर वेन एव्हर यू आर गेटिंग कम्युनिकेटेड. 2 गोष्टी सांगितल्या मी. खूप वेळेच्या आधी सुद्धा कम्युनिकेशन करून ठेवायचं नाही. ज्या गोष्टी जेव्हा महत्वाच्या आहेत तेव्हा वेळच्या वेळी त्या सूचना दिल्या पाहिजे. खूप आधी आणि खूप नंतर दिलेले, वेळ निघून गेल्यावर दिलेल्या मेसेजेसचं महत्व राहत नाही. वेळेच्या अतिशय आधी दिलेल्या मेसेजेसची सिव्हिअरिटी जी असते ती आपल्याला राहत नाही. त्याच पद्धतीने कुठल्या वेळेला कुठला मेसेज दिला पाहिजे. फॉर्मल कम्युनिकेशन इंटरॅक्शन आहे समजा, त्यावेळेला एखाद्या व्यक्तीबरोबर तुम्ही too late or too early in the morning, you must not give your messages. सकाळी लवकर किंवा रात्री खूप उशिरा. So these things or this sense of when to get communicated must be considered. Okay, this is what time factor in communication means. I'm sharing my screen with you to start with the next type of barrier. Before starting the next barriers, I will revise hurriedly the types of barrier that we have already seen till now. Okay, communication barriers मध्ये आपण बघितलं की barriers are basically problems and obstacles. Barriers हे प्रॉब्लेम आहेत, ऑब्स्टॅकल आहेत, अडथळे आहेत कम्युनिकेशन प्रोसेस मधले. अनेकदा वैयक्तिक चुकांमुळे किंवा गॅजेट्सच्या चुकांमुळे ज्या वेळेला कम्युनिकेशन मधले मेसेजेस पूर्णतः पोहोचवले जात नाही किंवा काही वेळेला अंश प्रमाणामध्ये पोहोचवले जातात. cannot be transferred fully or partially. काही भाग जो आहे तो मिसिंग असतो आणि अर्धवट भाग आपल्याला ऐकू येतो. अर्धवट जरी ऐकू आला तरी पूर्ण मेसेजचा अर्थ कळत नाही. पूर्णच नाही ऐकू आला तरी ते कम्युनिकेशनला आपण कोलॅप्स झालं किंवा फेल्युअर झालं असं समजतो. These are the components which are responsible for creating particular barrier. When media or channel, जेव्हा डिव्हाइसेस, इन्स्ट्रुमेंट्स जे मेसेजेस पोहोचवण्यासाठी वापरले जातात त्यांच्यात झालेल्या बिघाडामुळे किंवा त्यांच्यात क्रिएट झालेल्या प्रॉब्लेममुळे ज्या वेळेला मेसेज पूर्णतः पोहोचवले जाऊ शकत नाही त्याला आपण मेकॅनिकल बॅरियर म्हणतो. मेकॅनिकल बॅरियर निर्माण झाल्यानंतर त्याच्यावरती कुठल्या उपाययोजना योजल्या पाहिजे, दॅट वी हॅव ऑलरेडी सीन. दॅट ऑल्टरनेटिव्ह अरेंजमेंट मस्ट बी केप्ट. We must think about what could be the possible problems that may occur with the instrument or device. कुठले प्रॉब्लेम्स येऊ शकतात डिव्हाइसेस बरोबर त्याचं आधीच विचार करणं. प्रायर इंटिमेशन, आधीच इंटिमेट करून ठेवायचं रिसिव्हर्सला की इन केस प्रॉब्लेम आला तर आपण काय करायचंय. नेक्स्ट टाइप वी हॅव सीन फिजिकल बॅरियर.
in the physical barrier, we have seen that there are 3 aspects which brings physical barrier. First is subjective stress, म्हणजे वैयक्तिकरित्या जेव्हा काही कालावधीसाठी due to infections or due to viral infections or bacterial infections, we suffer from ill health. That could be fever, could be cough, cold, that could be sleeplessness, feeling of fatigueness, feeling of nausea, headache, stomachache, and so on. अशा प्रकारच्या जेव्हा टेम्पररी फिजिकल डिसॅबिलिटीज येतात, जेणेकरून आपल्याला कम्युनिकेशन मध्ये सहभागी व्हावंसं वाटत नाही. आपण सेंडर असू तर आपल्याला मेसेज काळजीपूर्वक द्यावासा वाटणार नाही. त्याचबरोबर जर का आपण रिसिव्हर असू तर तो आपल्याला केअरफुली घ्यावासा वाटणार नाही. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस? कारण की आपण आपल्या शारीरिक क्षमता, आपल्या मेसेज ऍक्सेप्टन्स, जी की एक मेंटल प्रोसेस आहे, त्याच्यापासून वेगळं करू शकत नाही. दॅट्स वाय फिजिकल बॅरियर म्हणजे तुमच्या शारीरिक अडचणी तुमच्या मानसिक कपॅसिटीला डायरेक्ट अफेक्ट करतात. Then in physical barrier, we have seen second aspect, that is objective stress. When other objects are noticed at hearing distance, it disturbs the main communication system. It could be loud music, it could be sound of other communication interactions. When it affects the present communication process, we identify it as being physical barrier and call it as being objective stress. ज्या वेळेला 2 व्यक्ती कम्युनिकेट करत असतात, त्यांच्या सभोवतालचा आवाज इतका जास्त असतो की ज्यामुळे कम्युनिकेशन डायरेक्टली इफेक्ट होतं, इम्पॅक्ट होतं. का? कारण साहजिक तो जो जोरात येणारा आवाज असतो त्याच्याकडे सेंडर आणि रिसिव्हरचं लक्ष जे आहे ते डायव्हर्ट होतं अँड बोथ कॅनॉट कॉन्सन्ट्रेट. Once you loses your concentration from present communication process, it affects your understanding. जेव्हा तुमचं लक्ष डायव्हर्ट होतं कम्युनिकेशन प्रोसेस मधनं, त्यावेळेला साहजिक तुमची समजून घेण्याची जी काही प्रक्रिया असते ती अफेक्ट होते. And it's quite obvious. So this is called as physical barrier objective stress. Then the third subtype that we have seen in physical barrier is environmental stress. When environmental factors affects the capacity of either the sender or the receiver, we call it as being environmental stress. जेव्हा वातावरणामध्ये होणारी बदल ह्युमन कपॅसिटीला अफेक्ट करतात. जोराचा वारा, सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट, खूप गरम होणं, खूप थंडी असणं, किंवा खूप जास्त रेनी सीझन असणं, ह्युमिड अटमॉस्फिअर असणं, पुअर व्हेंटिलेशन असणं, प्रॉपर ब्रीदिंग सर्कमस्टान्स नसणं, या सगळ्या गोष्टींमुळे ज्या वेळेला ह्युमन कपॅसिटी अफेक्ट होते, वी कॉल इट एज बिंग एन्व्हायरमेंटल स्ट्रेस and it is also a kind of physical barrier. Now, while avoiding this physical barrier, we have already discussed that if sender and receiver is not physically fit, that time not to get involved in important communication process, to take a pause or to take a rest till you feel relaxed is the way to overcome. जोपर्यंत तुम्हाला बरं वाटत नाहीये तोपर्यंत कम्युनिकेशन इंटरॅक्शन मध्ये ओढून ताणून जबरदस्ती बसण्यापेक्षा काही काळ रेस्ट घेऊन पुन्हा कम्युनिकेशन सुरू करणं इज द वे टू ओव्हरकम. ऑब्जेक्टिव्ह स्ट्रेस असेल, इतर आवाज जोरजोरात असतील तर टू चेंज द लोकेशन इफ पॉसिबल, कम्युनिकेशनची जागाच बदलून टाका जर शक्य असेल तर. जर जागा बदलणं शक्य नसेल तर टू टेक अ पॉज, थोडा वेळ थांबून घ्या सो दॅट डिस्टर्बिंग फॅक्टर क्लिअर होऊन जातील. एन्व्हायरमेंटल स्ट्रेस असेल तर वी कॅनॉट वर्क ऑन और वी कॅनॉट improve the environmental factors. Then in that case, what we can do? We can shift the complicated communication process to the lighter one. जेव्हा रिसिव्हर्सची कपॅसिटी, मेंटॅलिटी, मूड रादर नाहीये एखादा इम्पॉर्टंट कम्युनिकेशन घेण्याचा, त्यावेळेला अशा कम्युनिकेशन इंटरॅक्शन मध्ये जबरदस्ती विद्यार्थ्यांना किंवा रिसिव्हर्सला गुंतवण्यापेक्षा त्यांना आवडेल अशा प्रकारच्या कम्युनिकेशन टॉपिक वरती शिफ्ट होणं, कॉम्प्लिकेटेड टू सिम्पल टॉपिकला शिफ्ट होणं इज द वे टू ओव्हरकम.
Hope till now you have understood whatever discussion that I have given. Try to relate it with real life scenario. Okay? Yes. कळालंय सर्वांना इथपर्यंत? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, now today we are going to start with the next, or you can say the major type of a barrier, that is psychological barrier. सगळ्यात मोठा बॅरियर जर का ह्युमन लाईफ मध्ये कुठला असेल तर सायकोलॉजिकल बॅरियर असतो. प्रत्येक व्यक्तीचे असलेले समज, गैरसमज, अंडरस्टँडिंग लेवल, कॉन्सन्ट्रेशन लेवल, as well as attitudes affects communication process on a large scale. सगळ्यात जास्त जर का कुठला प्रकार कम्युनिकेशन सिस्टीमला कोलॅप्स करत असेल तर तो आहे सायकोलॉजिकल बॅरियर. कारण प्रत्येक व्यक्तीची मानसिक जडणघडण, त्याचे ऍटिट्यूड, त्याचा व्यक्ती, प्रसंग आणि वस्तूंकडे रिॲक्शन आणि रिस्पॉन्स देण्याची जी काही पद्धत असते ती वेगळी असते. Now it depends upon on which social and mental background you have upbringing. तुम्हाला तुमची जी जडणघडण झालीये त्या पाठीमागे तुमच्या सभोवताली असणारी लोक, तुम्हाला ज्या कुठल्या वातावरणामध्ये वाढवलं गेलं आहे ते वातावरण तुमच्या ऍक्शन्स आणि रिॲक्शन्सला अफेक्ट करतात. नॅचरली इट अफेक्ट्स युअर अंडरस्टँडिंग लेवल्स. खूप जणांना या वयात, तुमच्या वयामध्ये एक कॉमन कंप्लेंट असते दॅट वी कॅनॉट कॉन्सन्ट्रेट फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम. आमचं लक्ष डायव्हर्ट होऊन जातं, अशी एक कॉमन कंप्लेंट असते. या पाठीमागे रिस्पॉन्सिबल मेनली जर का काही असेल तर आपल्या मनात चालणारे अविरत विचार. When your mind is not at calm, not at peace, naturally you won't be able to concentrate on the things that are going in front of you. जेव्हा तुम्ही मनाने शांत नाही, मनामध्ये अनेक विचार चाललेले आहेत, त्यावेळेला तुम्ही लोकांचं ऐकून घेऊच शकत नाही. यू कॅन प्रिटेंड, ऍक्ट करू शकतात की आम्ही ऐकतोय, परंतु मॅक्सिमम टाइम इट हॅपन्स दॅट यू कॅनॉट कॉन्सन्ट्रेट ऑन the current situation. Reason behind is the thought process that goes on in your mind. मग ती thought process ब्रेक करता येते की नाही? येस, डेफिनेटली करता येते. ती ब्रेक केल्याशिवाय आपण कुठल्याच कम्युनिकेशन इंटरॅक्शन मध्ये पॉझिटिव्हली इन्व्हॉल्व्ह होऊ शकत नाही. एव्हरी टाइम तुमच्या लक्षात येतं की बोलणारा बोलतोय, त्याच्यातले 10-15 मिनिटं तुम्ही कुठेतरी फिरून येतात आणि मग परत तिथे लिंक करण्याचा प्रयत्न करतात. वाय इट हॅपन्स? कारण की तुम्ही तुमच्या मनात चाललेल्या विचारांना कंट्रोल करू शकत नाही. इफ यू कॅनॉट कंट्रोल युअर थॉट्स, यू कॅनॉट कंट्रोल युअर लाईफ. जे लोक स्वतःच्या विचारांवरती काबू ठेवू शकत नाही, ताबा ठेवू शकत नाही, त्यांचं आयुष्य कधीच ते कंट्रोल करू शकत नाही. So friends, at the initial stage of life, start understanding the worth of controlling your thoughts. Then only you will be able to control your psychological barrier. मनाची जडणघडण अशी काय केली पाहिजे की जेणेकरून मनातले विचार आपल्या प्रेझेंट कम्युनिकेशन सिच्युएशनला अफेक्ट करणार नाही. मी 4 महत्वाच्या गोष्टी तुम्हाला आता सांगितल्या आहेत की कुठल्याही व्यक्तीला ज्या वेळेला सायकोलॉजिकल बॅरियर क्रिएट होतो त्यावेळेला 4 थिंग्स आर बेसिकली रिस्पॉन्सिबल फॉर दिस. वन इज, सांगा बरं किती जणांचं लक्ष होतं बघू. 4 गोष्टी सांगितल्या मी, आत्ताच कळेल तुमचे सायकोलॉजिकल. सांगा बरं. मनावर ताबा. अजून? Focus on conversation. नो, आय वॉन्ट टू यूज दिस वर्ड. मी 4 गोष्टी सांगितल्या. कॅन Peace in mind. Peace in mind. Mentality, attitude. येस, मेंटॅलिटी, Fear. ऍटिट्यूड, कॉन्सन्ट्रेशन. फिअर हा शब्दही मी नाही वाचला. आता तुम्ही काय करताय, हे जे दिलेलं आहे ना हे वाचण्याचा प्रयत्न करताय. डोंट डू दिस. प्रामाणिकपणे खूप कमी लोक फोकस्ड असतात, कॉन्सन्ट्रेट असतात. स्लाइड वाचतायत तुम्ही, त्यामुळे स्लाइड मधले जे काही वर्ड्स आहेत ते मला सांगण्याचा प्रयत्न. मी स्लाइड मधला एक पण वर्ड युज केलेला नाही. सी,
being student, you have to seed concentration and honesty. तुम्हाला लक्ष केंद्रित करावंच लागेल आणि ऑनेस्टी, स्वतःच्या मनाशी असलेला प्रामाणिकपणा, हे ह्या 2 व्हर्च्यूज ज्याच्याकडे आहे ना, त्याला कोणीच थांबवू शकत नाही त्या व्यक्तीला. पण जे लोक स्वतःशीच प्रामाणिक नाहीत ते इतरांशी काय प्रामाणिक राहणार? जे स्वतःच कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही ते मग काय करतात, अशा प्रकारचे मीन वापरण्याचा प्रयत्न करतात. So if you really want to avoid the psychological barrier, if you want to minimize your efforts in the studies, you have to be psychologically fit. Physical diseases can be diagnosed and can be treated. शारीरिक ज्या काही व्याधी असतात त्या डायग्नोज होतात वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट करून आणि त्याला ट्रीटमेंट असते. पण मेंटल डिसीजेस कॅन नेव्हर बी डायग्नोज्ड अँड कॅनॉट बी ट्रीटेड अनलेस द पर्सन विल रिअलाइज. ज्या व्यक्तीबरोबर ते डिसीजेस आहेत तो व्यक्ती ते ओळखेल आणि समजेल की हे माझे डिसीजेस आहेत, मला याच्यावरती काम करायची गरज आहे. द मेजर बॅरियर इन ऑल कम्युनिकेशन इंटरॅक्शन सायकोलॉजी. मग हे डिसीजेस काय म्हणजे काय वेड झालेलं असतो का? हे डिसीजेस असणं म्हणजे त्या व्यक्तीला वेड लागलंय का, जो की कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत किंवा ज्याला लाईफ प्रती पॉझिटिव्ह ऍटिट्यूड नाहीये? नो, इट्स नॉट एट ऑल सो. पण बघा, तुम्हाला जर का बेटर फ्युचर पाहिजे असेल, तुम्हाला जर का लाईफ मध्ये चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज पाहिजे असेल, तुम्हाला जर का आयुष्यामध्ये नेम फेम पाहिजे असेल, तर या कालावधीमध्ये तुम्हाला सगळ्या अशाच गोष्टी कराव्या लागतील की ज्या तुमच्या बेटरमेंटसाठी आहे. इथे जर का तुम्ही फोकस नसाल, इथे जर का तुम्हाला तुमच्या व्यसनांवरती, that could be addiction of cell phone, that could be addiction of spending too much time on social media, that could be addiction of diverting the attention, that could be the addiction of not being serious about your career. हे सगळ्या प्रकारचे व्यसन आहेत, व्याधी आहेत. आणि या व्याधींना जर का आपण वेळीच उपचार नाही केला तर आपलं पूर्ण भविष्य अंधकार होतं. Now in previous lecture already I have make it very clear that communication skill is all the theoretical subject where no scale can be used to measure की तुम्ही याच्यावरती काम केलं आहे की नाही. पण जे काही मी इनपुट्स तुम्हाला देते आहे, या इनपुट्सला जर का रिअलाइज करून तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काही सुधारणा केल्या नाहीत तर मग या विषयाचा कन्सर्न पासिंग से 40 मार्क एवढाच राहून जाईल. रिअलाइज इट्स वर्थ अँड ट्राय टू इम्प्लिमेंट दिस थिंग. आजपर्यंत जर का चुका झाल्या असतील ना, लिव्ह इट आणि पुढे चला, पुढे बघा. आता इथून पुढे कशा सुधारणा होतील त्याचा विचार करा. आणि तुम्हाला कुठलीही गोष्ट समजून घेण्यासाठी कुठल्या अडचणी आहेत यात तुमच्या वैयक्तिकरित्या तुम्हाला माहिती असतं. आय कॅनॉट कंट्रोल. मी बोलते यातले आता किती जण खरोखर ऐकतायत की काही दुसरं काही लावून बसलेले आहेत किंवा काहींनी नुसतीच ऑनलाईन प्रेझेंटी दिली आणि भलतीकडेच कुठे आहेत, या सगळ्या गोष्टींवरती माझा कंट्रोल नाहीये. पण तुम्ही जर का असं काही करत असाल तर त्यात माझं नुकसान पण काही नाही. यात कुणाचं नुकसान आहे? फक्त आणि फक्त तुमचं. त्यामुळे प्रत्येक वेळेला आपला ऍटिट्यूड आणि अप्रोच जो आहे तो असा असला पाहिजे दॅट आय एम गोइंग टू लर्न समथिंग आउट ऑफ दिस, हेन्स आय नीड टू कॉन्सन्ट्रेट. Parents are trusting you, giving you these gadgets. You are not supposed to make them down. तुमचा विश्वास, त्यांचा विश्वास तोडण्याचा हक्क त्या केसमध्ये तुम्हाला नसतो. इफ यू विल डू एनी रॉंग थिंग इन युअर लाईफ, तुम्ही जर दुसऱ्यांना फसवताय, त्यात तुम्हाला क्षणभंगूर आनंद मिळतो की कसं वेड्यात काढ, पण तो आनंद निखळ नसतो. तो विचित्र आणि विम्झिकल आनंद असतो. दरवाजे बंद करून, किती पेरेंट्स आम्हाला सांगतात की दरवाजे बंद करून स्टुडंट्स काय करतात माहित नाही आणि त्यांना काही टोकलं रोखलं की आवडत नाही, ओरडतात, आई वडिलांना उद्धटसारखी उत्तर देतात. आर यू हॅपी विथ डुईंग ऑल दिस थिंग? आय एम नॉट सेइंग की तुम्ही करता आहात,
पण समजा जर का असं कोणी करत असेल तर यातनं रिअल हॅपीनेस मिळू शकतो का आयुष्यात? मिळू No. शकतो? No. नो No, पण ma'am. स्टील वी आर डुईंग दिस थिंग्स आणि मग आपण आपल्या आयुष्यात सायकोलॉजिकल बॅरियर्स आणतो. आपण दुसऱ्यांना सिद्ध करत राहतो की आपण किती चांगले आहेत, किती चांगले आहेत. आपण कुठलंच चुकीचं काम करत नाही, जेव्हा की आपण करत असतो. त्यावेळेला काय होतं की एक प्रकारचं आपलं ऍक्शन आणि आपलं बोलणं या गोष्टी कोरिलेट होत नाही. आणि मग लोक आपल्यावर विश्वास ठेवत नाही, आपल्या इंटेन्शन्स वरती डाऊट घेतात. जेव्हा आपल्याला कोणी काही बोलतं त्यावेळेला त्याला रागवलं गेलं समजा, फॉर एक्झाम्पल, माईक म्यूट करून टाका ना प्लीज. जेव्हा आपल्याला कोणी रागवतं, ओरडून बोलतं किंवा घरामध्ये आपला इन्सल्ट होतो, त्यावेळेला आपण इतर ठिकाणी चालणाऱ्या कम्युनिकेशन वरती कॉन्सन्ट्रेट करू शकतो का? करू शकतो? कॅन बी साहजिक आपल्या डोक्यात तेच येत राहतं की समोरचा आपल्याला कसा रागवला, No. आपल्यावरतीच अन्याय होतो, नेहमी आपल्यालाच वाटेल तसं बोललं जातं, सो ऑन अँड सो फोर्थ. दुसऱ्यांना दोष देतो की त्यांनी आपल्याला रागवलं. मला कोणी समजूनच घेत नाही, ही एक मोठी कंप्लेंट असते तुमच्या एज मधल्या मुला मुलींची. ही कंप्लेंट करताना हॅव यू एव्हर थिंक अबाउट तुम्ही काय वागतात, तुम्ही काय वागलं पाहिजे. Good conduct of life is very important. Good behavior is very important. Not because someone is observing you. कुणीतरी आपल्याकडे लक्ष ठेवून आहे म्हणून चांगलं वागणं is not a symptom of being human. म्हणजे तुम्ही मनुष्य प्राणी आहात का? जर कोणी लक्ष ठेवून आहे तर इवन ॲनिमल्स डू दिस. मालक जर का लक्ष ठेवून असतील तर मग ते व्यवस्थित वागतात आणि मालक गेल्यानंतर त्यांना जो गोंधळ घालायचा तो घालतात. सेम थिंग इफ यू आर डुईंग. आर वी पेट्स? आपण काही पाळीव प्राणी आहोत का? आपल्याला आपलं मन आहे, आपल्याला आपली सद्विवेक बुद्धी आहे. जर आपण या सगळ्या गोष्टी स्वतःला रोज फेस करण्यासाठी गरजेच्या आहेत म्हणून करायला लागलो ना, यू विल फाइंड अ ड्रास्टिक चेंज इन युअर कॉन्सन्ट्रेशन लेवल्स, in your emotional handling as well as on your thought process. If you want to achieve success, two things are very important: being good and being honest. These are the only things which are going to give you fruits in your future life. And if you are ignoring these two virtues in your life, at the end, you won't get the satisfaction and you won't get the feeling of achievement and fulfillment. अचीवमेंट, फुलफिलमेंट, सॅटिस्फॅक्शन अशा गोष्टी की ज्या आजपर्यंत कुणालाच पैशांनी विकत घेता आलेल्या नाही. आणि त्यासाठी एक माणूस म्हणून चांगलं असणं, प्रामाणिक असणं फार गरजेचं आहे. नो डाऊट की चांगल्या रस्त्यावरती चालणं हे फार डिफिकल्ट काम आहे. आयुष्यात अनेक असे प्रसंग उद्भवतात, अट्रॅक्शन्स क्रिएट होतात, ज्या वेळेला आपण त्या चुकीच्या गोष्टींकडे आकर्षित होतो. पण वी मस्ट नो वेअर टू स्टॉप. कुठे थांबता यायला पाहिजे आपल्याला, कुठे थांबलं पाहिजे हे कळायलाच पाहिजे. वाय? कारण की तुमचे पेरेंट्स ज्यांनी तुमच्यावरती विश्वास टाकलेला, तुमचे स्वतःचे स्वप्न जे तुम्हाला पूर्ण करायचे, जेव्हा तुम्हाला अचीवमेंट होते ना, तुम्ही जे जे काही ठरवतात त्याच्यात, तेव्हाच तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवायला लागतात की येस, आय कॅन डिसाइड अँड आय कॅन अचीव. जेव्हा ही उमेद जागरूक होते ना, त्यावेळेला आपलं कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढतं. तेव्हा आपण जे वाचतो, ऐकतो ते आपल्याला रिकॉल करणं इझी जातं. तो या सगळ्या गोष्टी इंटरलिंक्ड आहे. गुड ॲट हार्ट, व्हॉइस क्लिअर येत नाही मॅम. ब्रेक होतोय मॅम. मॅम आवाज ब्रेक होतोय. जस्ट अ मिनिट, मला कळालं, एकाने सांगितलं तरी मला कळालं. आय लीव्ह द मीटिंग अँड विल जॉईन वन्स.
येतोय आवाज सगळ्यांना क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. We have started with psychological barrier, and before letting you know how psychological barrier basically works, it's very important to understand the basic concept behind this, and that's why I'm making you to identify and to know that these are basically the psychological barriers. एक्सक्यूज मी मॅम. Yes. मॅम तुम्ही या पहिले काय कॉन्सेप्ट समजावलं तर समजा ना, मला तुमचा आवाज ऐकून नाही आला. मी कन्सेप्ट नाही समजत होती बाबा. मी जनरल वेने तुमच्या ज्या काही डे टू डे ऍक्टिव्हिटीज आणि काही ज्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज मधल्या चुका असतात, अजून तर मी ही स्लाइड वाचायला सुद्धा सुरुवात केली नाहीये. जर तुमचं लक्ष असेल तर सुरू केलीये का? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. No, ma'am. Before giving you details, आता येतोय ना आवाज? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. हो Yes, मॅम. ज्या Yes, क्षणी ma'am. तुम्हाला असं वाटतं ना की माझा आवाज ब्रेक होतोय, तर मला कोणीतरी मेसेज जरी टाकला तरी चालेल. टीम्स वरती मेसेज जरी टाकला तरी चालेल. ठीक आहे. सो दॅट असं नाही होणार की काही मिस होऊन गेलं, है ना? हा कुठला बॅरियर झाला की काही पार्ट तुमचा मिस होऊन गेला? Mechanical. Mechanical barrier. Mechanical barrier. मेकॅनिकल बॅरियर की मी जे बोलते आहे ते पार्शली मिस झालं, म्हणजे काही प्रमाणात मिस होऊन गेलं. आता साहजिक तुमच्या मनात असं राहील की अरे काय होऊन गेलं, कशाबद्दल नक्की बोलल्या, त्यामुळे पुढच्या गोष्टींवरती फोकस होणार नाही. So psychological barriers are the problems. I have started reading the slide. If the slide is visible to all, Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. सगळ्यांना माझी अशी एक विनंती आहे आणि माझा तुमच्यावरती विश्वास आहे आणि आय फील की मला कोणीच लेट डाऊन करणार नाही. माझा तुमच्या सगळ्यांवरती, बिंग माय स्टुडंट्स, मी तुम्हाला तर बघितलेलं पण नाहीये, पण स्टील आय ट्रस्ट की सायकोलॉजिकल बॅरियर एकदा शिकल्यानंतर प्रत्येकाने आपल्या आयुष्यात प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे की ते कसे कमी होतील. या पॉइंट कडे फक्त थिअरी या पॉइंट ऑफ व्ह्यू बघू नका. जे लोक याच्यावरती काम करायला लागतील ना, त्यांना लक्षात येईल की लाईफ इज व्हेरी इझी टू हँडल ऑल द स्ट्रेस इफ यू आर सायकोलॉजिकली फिट. आणि जेव्हा तुम्ही वैयक्तिकरित्या सायकोलॉजिकली फिट होतात ना, तेव्हा तुम्ही फक्त स्वतःची प्रगती नाही करत, तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांची पण प्रगती करतात, कारण ते तुमच्यामुळे आनंदी राहायला लागतात. त्यांना तुमच्या भविष्याबद्दल चिंता राहत नाही. तुम्ही आयुष्यात काही करू शकाल की नाही याबद्दल वरी, टेन्शन शिल्लक राहत नाही. That's why while studying this type of barrier, I'll urge you all to try to मॅम आवाज minimize. नाही येते. सगळ्यांनाच त्रास आहे का हा आवाज न येण्याचा? नाही, No, ma'am. आवाज No miss. येतोय क्लिअर आवाज? येतोय Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. ज्याला एका कोणाला तरी असा प्रॉब्लेम येत असेल ना, तर त्याने असं काम करायचं की मीटिंग लिव्ह करायची आणि परत जॉईन करायची. समजा एखाद्याला कुणाला हा त्रास होत असेल की आवाजच येत नाही, त्याने मीटिंग लिव्ह करून जॉईन करायचं. कधी कधी असं होतं, कारण एकदम खूप जॉईनी असतात ना, तर होऊ शकतो आवाज की ब्रेक होतोय किंवा कनेक्टिव्हिटी मिळत. त्या केसमध्ये फक्त एवढंच एक सिम्पल लॉजिक यूज करायचं. ठीक आहे. सो सगळ्यांनी प्रामाणिकपणे आपल्या आयुष्यातले सायकोलॉजिकल बॅरियर्स कमी करण्याचा प्रयत्न करायचा. हा टॉपिक तरी ऍटलिस्ट ऐकून सोडून द्यायचा नाही. आयुष्यातल्या काही गोष्टी अशा असतात की ज्या ऐकल्यानंतर आत्मसात करायच्या असतात. का? कारण की तिथूनच आपली प्रोग्रेस होते. आपण आयुष्यात चांगल्या गोष्टी न करता भविष्यात खूप चांगलं सक्सेस मिळेल किंवा भविष्यात खूप चांगली फळं मिळतील अशी अपेक्षा करणं म्हणजे शेखचिल्ली सारखे स्वप्न बघणं आहे. बरोबर ना? Yes, ma'am. लेक्चर संपायला जेव्हा किंवा लेक्चरचं टायमिंग संपल्यानंतर 2 मिनिटं शिल्लक राहतील ना, तेव्हा मी तुम्हाला एक ॲलिस इन वंडरलँड एक गोष्ट ऐकली आहे का सर? ॲलिस इन वंडरलँड हे पुस्तक तरी ऐकलंय का नाव? No, ma'am. Yes, ma'am. हो मॅम. Yes, ma'am. No, Yes, ज्यांनी ma'am. ऐकलंय आणि ज्यांनी नाही ऐकलंय त्यांना सगळ्यांनी काही टेन्शन घ्यायचं नाही. मी तुम्हाला त्याची एक एक जी गोष्ट आहे ती सांगेन. त्या गोष्टीच्या पाठीमागे जे काही मॉरल आहे ते म्हणजे आपल्या सायकोलॉजिकल बॅरियर्सशी रिलेटेड.
ठीक आहे. सो विल स्टार्ट विथ सायकोलॉजिकल बॅरियर्स. स्क्रीन विजिबल आहे. सायकोलॉजिकल बॅरियर्स आर द प्रॉब्लेम्स विच वी क्रिएट इन अवर माइंड. आपणच स्वतः निर्माण करतो आपल्या मनामध्ये. समज, गैरसमज, राग, द्वेष, आवड, निवड आणि आपल्या मनात वस्तू, व्यक्ती आणि गोष्टींबद्दल असलेल्या चुकीच्या संकल्पना. Psychological barriers are the problems which we create in our minds that prevent us, prevent करणं म्हणजे stop करणं, that prevent us from communicating effectively. ज्यामुळे आपलं कम्युनिकेशन आयुष्यात कधीच इफेक्टिव्ह होऊ शकत नाही. Psychological barriers are caused, निर्माण होतात, because of human mindset, मनुष्याची मानसिक असलेली जडणघडण, माइंडसेट, मेंटॅलिटी and attitude which interrupts the smooth communication. माणसाचा जी काही मानसिक जडणघडण असते ती, मेंटॅलिटी, मानसिक अवस्था, ऍटिट्यूड एवढं इंग्लिश मध्ये समजेल ना, त्याला मराठीत काय म्हणतात मला एक्झॅक्ट शब्द नाही सांग. विच इंटरप्ट्स, इंटरप्ट करणं म्हणजे स्टॉप करणं, प्रॉब्लेम क्रिएट करणं. द स्मूथ कम्युनिकेशन. आवाज ब्रेक होतोय का? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. पर्यंत कळालं? सायकोलॉजिकल बॅरियर म्हणजे तुमची मेंटॅलिटी आहे, तुमचं ऍटिट्यूड आहे, तुमचा माइंडसेट आहे, ज्यामुळे तुम्ही स्मूथ कम्युनिकेशन करू शकत नाही. एव्हरीवन इज हॅव, इवन यू, मी कॅनॉट क्लेम की मला तर नाहीच आहे बिलकुल सायकोलॉजिकल बॅरियर. पण आपण एक्सपिरियन्स वरनं, रोजच्या दैनंदिन ऍक्टिव्हिटीज वरनं आपले सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स ओळखून त्याच्यावरती मात करू शकतो. अँड इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस. लगेच आज मी ठरवलं की उद्यापासून मी हे करेल. आपण एखादा व्यक्ती आपल्याशी जेव्हा बोलतो, चांगल्या गोष्टी जेव्हा गाईड करतो, तेव्हा आपल्याला एकदम इन्स्पायर्ड वाटतं की यार खरंच काहीतरी करायला पाहिजे. आणि मग काही तासात, काही दिवसात पुन्हा ये रे माझ्या मागल्या, होतं ना, होतं की नाही? Yes, ma'am. Yes, ma'am. आपण Yes, फार ma'am. फार टेम्पररीली इन्स्पायर्ड फील करतो. अदरवाईज वी कम बॅक टू द थिंग, जाऊ दे नंतर बघू, करायचं की नाही करायचं ते नंतर ठरवू. So on and so forth. This is what mentality means. This is what mindset means, that we are not prepared, we are not ready to work hard. This is our basic problem. कुठलीही इम्प्रुव्हमेंट, रेव्होल्युशन, चेंज जर का आणायचं असेल, we need to work hard and we need to be consistent. कठोर मेहनत तर करावीच लागते, पण सातत्य सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. आणि आपण जिथे सातत्य या गोष्टीलाच मारून टाकतो, तिथे अचीवमेंट येऊ शकत नाही. सो इफ यू आर फीलिंग इन्स्पायर्ड, इफ यू हॅव डिसाइडेड दॅट फ्रॉम नाउ आय एम गोइंग टू स्टिक अप टू दिस गुड थिंग्स इन माय लाईफ, बी कन्सिस्टंट इन युअर थॉट्स, बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ. कुठलीही गोष्ट ठरवायची आणि मग ती स्वतःच मोडून टाकायची, यामुळे आपले कॉन्फिडन्स लेवल कमी होतात. म्हणून जे ठरवाल ते असं ठरवा की त्याच्यासाठी तुम्ही कन्सिस्टंट राहाल. वाय पीपल आर बिकमिंग सक्सेसफुल इन देअर लाईफ? बिकॉज दे हॅव ऑब्झर्व्ड अँड फॉलोड द रूल ऑफ कन्सिस्टन्सी. सातत्याने एक गोष्ट करत राहिल्यावरती आपण त्याच्यामध्ये एक्सपर्ट होतो. आणि कधीतरी वन्स इन अ वे केली की मग त्याच्यामध्ये आपल्याला एक्सपर्टाईज येत नाही. मॅम स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन नसेल दिसत तरी माझं बोलणं ऐकू येत आहे ना स्पष्ट? अजून सध्या मी Yes, ma'am. Yes, ma'am. दोन सेंटेन्स वाचली, आता दिसते का? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Screen, sir. Yes, ma'am. So consistency is very important whenever you want to or you wish to achieve something in your life. Feelings like, I have started reading this slide, come back to the slide. Feelings like fear, desire, hopes, likes, dislikes, views, opinions are developed according to family background, social environment and education. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याकडे असलेल्या ज्या काही भीती आहेत,
ज्या काही आशा आहेत, ज्या काही अपेक्षा आहेत, ज्या काही आवड आहे, जे काही निवड आहे, आपले विचार आहेत, आपले आचार आहेत, या सगळ्या आपल्या घरात असलेल्या कुटुंबाचे सदस्य, आपल्याला मिळणारं सोशल एन्व्हायरमेंट. सोशल एन्व्हायरमेंट म्हणजे आपली फॅमिली, आपले फ्रेंड्स, आपले रिलेटिव्स, त्यांच्यासोबत आपण मॅक्सिमम वेळ घालवतो, आणि त्याचबरोबर आपलं असलेलं एज्युकेशन, या गोष्टी कॉन्ट्रीब्युट करतात की आपण कशा पद्धतीचं ह्युमन बिंग होणार आहोत. एव्हरी इंडिव्हिज्युअल ऍक्ट्स इन इज हर ऑर ओन वे अँड इट बिकम्स सायकोलॉजिकल. प्रत्येक व्यक्ती स्वतः ठरवतो की मी कसं वागणार, हे मला आवडतं, हे मला अजिबात आवडत नाही. या ज्या काही एक्स्ट्रीम फिलिंग्स असतात ना, त्यामुळे सायकोलॉजिकल बॅरियर, आणि हे बॅरियर क्रिएट करायला सोशल एन्व्हायरमेंट कारणीभूत असतं. कसं? कारण की आपण युजली कसं शिकतो, आपल्या घरातले फॅमिली मेंबर्स कसे रिस्पॉन्स करतात एखाद्या सिच्युएशनला, कसे रिॲक्ट होतात, त्यानुसार आपण ठरवतो की आपलं रिॲक्शन कसं असणार, आपल्या ऍक्शन्स कशा असणार, आपण कसं वागणार, आपण कसं बोलणार, हे आपण त्यांना बघून शिकतो. In our subconscious mind, we react accordingly and we start feeling that this is the only way to react to this situation. अचानक जर समजा प्रसंग उद्भवले, कुठले घरातले मेंबर्स जर का घाबरून जाणारे असतील, तर आपण पण तसाच ऍटिट्यूड डेव्हलप करतो की आपण घाबरतो, हॉरिफाईड होतो, टेन्शन घेणं. सगळे मेंबर्स जर का टेन्शन घेण्या कल असेल, तर आपल्यालाही असं वाटतं की टेन्शन घेणं इज द ओनली सोल्युशन टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. दुसऱ्यांबद्दल गॉसिप करणं, हा असा, तो तसा, तो तसा, असेच जर का विषय घरात चर्चिले जात असतील, तर वी स्टार्ट फीलिंग दॅट टू टॉक अबाउट अदर्स इज अवर राईट. दुसरे कसे चुकतायत याच्याबद्दल सारखा विचार करून किंवा सारखं बोलणं आपला एक हक्क आहे आणि आपण तो मिळवलाच पाहिजे. If we are growing up in this environment, naturally we will develop this type of habits, this type of mentality. Now what की नाही, चेक करा बरं प्रत्येकाने आपला माईक म्यूट आहे की नाही. दिस इज ऑल्सो अ काइंड ऑफ युअर सायकोलॉजिकल बॅरियर. यु नो, एक गोष्ट सांगितल्यानंतर ती तशीच्या तशी वागणं किंवा फॉलो करणं कमी वाटतं आजकालच्या मुला मुलींना. मग काहीतरी वेगळं असं करायचं जेणेकरून आपण दुसऱ्यांचं अटेन्शन घेऊ. अटेन्शन घ्यायचंय तर चांगलं काम करून घ्या ना. Following are the factors which brings psychological troubles. साधारण सर्वसामान्य व्यक्तीला जे काही सायकोलॉजिकल ट्रबल्स असतात ते ह्या जी पर्यंतचे आहेत. फॉर एक्झाम्पल डे ड्रीमिंग, दिवसा स्वप्न बघणे, उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघणे, स्वतःच्या विश्वात रममाण होणे, जे नाहीये ते खरं मानून त्या पद्धतीने वागणे, बोलणे, रिॲक्ट होणे, रिस्पॉन्ड करणे, डे ड्रीमिंग. Prejudice means wrong conceptions about something, someone. गैरसमज मराठीमध्ये ज्याला आपण म्हणतो. मॅक्सिमम टाइम आपले कम्युनिकेशन, आपले रिलेशन स्पॉइल होतात फक्त आणि फक्त गैरसमजामुळे. आपण लोकांच्या बोलण्याचा, वागण्याचा अर्थ आपल्या सोयीने लावतो अँड इट क्रिएट्स, गिव्ह बर्थ टू द प्रेजुडाइज. कुठल्याही व्यक्तीला भेटण्याआधी, बोलण्याआधी आपण त्याच्याबद्दल एक माइंडसेट तयार करतो. हा व्यक्ती चांगला, अमुक एक व्यक्ती याला असं म्हणतो. मग आपण त्याच व्यक्तीला त्याच्या दुसऱ्याच्या एक्सपिरियन्स वरनं ट्रीट करतो. दिस इज कॉल्ड प्रेजुडाइज, गैरसमज. जसं की माझं लेक्चर अटेंड करण्याआधी जर का तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणी असेल जे की जीपीएनचा पार्ट होते, जोशी मॅडम आहे का? झालं आता तुमचं. खूप स्ट्रिक्ट आहे, खूप त्रास देतात, खूप एक्स्ट्रा लेक्चर्स घेतात. Prejudiced without having your personal experience with me. When you develop this mindset, emotions, again uncontrolled emotion, आयुष्यात
अतिशय इमोशनल लोक जे असतात ते स्वतःही सुखी राहू देत नाही, दुसऱ्यांनाही सुखी राहू देत नाही. एव्हरी टाइम क्राईंग, कंप्लेनिंग, अटेन्शन सिकर. माझ्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या. ते गेले तरी मी 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 अनकंट्रोल्ड इमोशन. राग आला तरी खूप, दुःख झालं तरी खूप, आनंद झाला तरी खूप. ओव्हर ऍक्टर्स असतात these types of people. And if you cannot control emotions, then next time emotions start controlling you. थोडंसं काही झालं नाही की अपसेट, तोंड उतरवणार. जगात फक्त त्यांनाच दुःख आहे आणि बाकी सगळे आनंदी फिरतायत अशा पद्धतीने वागून स्वतः सुद्धा सायकोलॉजिकली अनफिट, लोकांना सुद्धा. जे जे लोक या लोकांच्या संपर्कात येतात ते लोक दुःखीच राहतात. असे लोक फ्रस्ट्रेटेड सोल असतात. इफ दे कॅनॉट अचीव्ह गुड इन देअर लाईफ, they can never feel happy with the achievements of others. आपल्याला मिळालं नाही ना, मग दुसऱ्यांच्या यशामध्ये यांना आनंद मानता येत नाही. इमोशन एव्हरी टाइम मी. यांचं इतकं स्वतःवरती प्रेम असतं की यांना दुसऱ्यांच्या सुखाचा किंवा दुसऱ्यांच्या आनंदाचा विचार करावासा वाटत नाही. These are the people who are emotionally handicapped, and it is a serious problem which brings a psychological bad. Then blocked mind. मन बंद करून टाक. हे म्हणजे हेच. याचा राग आला म्हणजे आला, मग त्याचं पुन्हा तोंड पण नाही बघणार त्या वस्तूचं, व्यक्तीचं. ब्लॉकिंग माइंड. ठरवून टाकायचं की अमुक एक गोष्टच चांगली आहे. जसं ब्रँच सिलेक्ट करताना सगळ्यांना कम्प्युटर टेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीकडेच ऍडमिशन पाहिजे होती. ब्लॉक केलं माइंड. ऍज इफ दे नो इच अँड एव्हरीथिंग. सगळ्या फील्डचं नॉलेज आहे अशा पद्धतीने. मेकॅनिकलला स्कोप नाहीये, पॉलिमर टेक्नॉलॉजीला स्कोप नाहीये, फक्त कम्प्युटरला स्कोप आहे. दीज पीपल्स आर ब्लॉक्ड माइंड. आणि असेच लोक फार भयंकर असतात, फार जास्त हॉरिफाईड असतात, कारण की ते इतके एक्सपर्ट कमेंट करतात ऍज इफ त्यांनी स्वतःने त्या पर्टिक्युलर प्रोग्राम मध्ये इंजिनिअरिंग करून आयुष्यात खूप भोगलंय. पुढे काहीच नाही, इंजिनिअरिंगला स्कोपच नाही पुढे. अशी जी लोक असतात की जे माइंड ब्लॉक करतात, स्वतःचं पण सोसायटीचं पण, असे लोक बेसिकली बॅरियर क्रिएट करतात सोशल लेवलला किंवा त्यांच्या रिलेटिव्ह किंवा त्यांच्या पर्सनल लेवलला. ते आर ब्लॉक्ड माइंड्स. विदाउट नोईंग और विदाउट स्टडीइंग दे यूज टू गिव्ह कमेंट्स आणि दुसऱ्यांना कन्फ्युज करण्याचं काम करतात. देन कम्स जनरेशन गॅप. तुमचे आई वडील तुम्हाला जे काही चांगले सल्ले देतात, तुमचे एल्डर्स जे तुम्हाला सल्ले देतात, ते तुम्हाला मूर्खपणाचे, रट्टाळ, कंटाळवाणे वाटतात. दिस इज जनरेशन गॅप. दोन जनरेशनच्या व्यक्तींमध्ये वैचारिक मतभेद असतात. जे लोक लाईफ जगून गेलेत, तुमच्या फेज मधनं निघून गेले, जे एक्सपिरियन्स्ड होऊन गेलेत, साहजिक त्यांनी त्यांच्या अनुभवावरनं शिकलेले की असं केलं की असं होतं. परंतु आता जे त्या फेज मधनं जात असतात त्यांना असं वाटतं हे जे सांगतात हे सगळं मूर्खपणाचं आहे. या गॅपमुळे समोरचा जे आपल्याला ओढून ओढून सांगतो ते चांगलं असताना सुद्धा आपण दुर्लक्ष करतो. ड्यू टू दिस गॅप बॅरियर कम्स. देन फोबिया. फोबिया इज बेसिकली अ फिअर. वरती उंचावरती उभं राहिलं की मला भीती वाटते, पाण्यात गेलं की मला भीती वाटते, परीक्षेची मला भीती वाटते, परीक्षेच्या हॉलमध्ये गेलं की मला भीती वाटते. परीक्षा देईपर्यंत माझा सगळा अभ्यास झालेला असतो, परीक्षेच्या एकदा एक्झाम हॉलमध्ये गेलं की मग माझे हातपाय लटपटायला लागतात. दीज आर ऑल फोबियाज. इट ब्रिंग्स द बॅरियर, डू नथिंग. काही लोकांना प्राण्यांची, क्रिचर्सची भीती वाटते. एवढासा कॉकरोच, त्याला बघून आरडाओरडी, पाल बघितली आरडाओरडी. दीज आर द फोबिया. त्यांच्यासाठी जर का बघितलं कॉकरोच साठी आपण एक मोठा राक्षस असतो, पण स्टील वी स्टार्ट शाउटिंग ॲट बाय लुकिंग ॲट दॅट क्रिचर. रिझन इज नथिंग. वाय वी हॅव डिसाइडेड की आपल्याला कॉकरोचची भीती वाटते, कारण की आपण बघितलं की कोणाला तरी वाटते, और इट्स अ फॅशन, याची तर भीती वाटलीच पाहिजे. अशी कशी भीती नाही वाटत? फोबिया गिव्ह बर्थ टू सायकोलॉजिकल बॅरियर. स्टेटस. मी अमका, मैं ढमका, मैं फलाना. हे जे काही स्टेटस असतात, मी मोठा आहे, समोरच्याने माझ्याशी कम्युनिकेट केलं पाहिजे, माझी चूकच नाहीये, मी कशाला माफी मागू. या प्रकारचे जे काही आपल्या मनामध्ये स्वतःबद्दल असलेले जे स्टेटस असतात त्यामुळे आपण लोकांना दूर लोटतो, एक गॅप आणतो, एक भिंत उभी करतो आपल्या आजूबाजूला, जिथे लोक आपल्या बरोबर अप्रोच करू शकतात. झाली चूक ऍग्री, नाही झाली चूक स्टील अग्री.
हे मी कम्युनिकेटर्सला इनिशिएट करायचा प्रयत्न करायचा. जर का आपण मी खूप इंट्रोवर्ट आहे, मी खूप रिझर्व आहे, दीज आर नॉट द क्वालिटीज एट ऑल, दीज आर द बॅरियर्स. मला लोकांशी आपणहून बोलायला जायला नाही आवडत, रिझर्व, स्टेटस बॅरियर. तुम्ही लोकांशी आपणहून कम्युनिकेट करत नाहीये म्हणजे तुम्हाला तुमच्या कमतरतांची जाणीव आहे. तुम्ही लोकांना कमी लेखतात किंवा स्वतःला कमी लेखतात. दीज आर द ओनली रिझन वाय यू अवॉइड पीपल. यू अवॉइड पीपल, यू ब्रिंग्स अ बॅरियर. ठीक आहे. सो ऑल दीज फॅक्टर्स वी आर गोइंग टू स्टडी इन डिटेल. ठीक आहे. लेक्चर संपवण्याआधी जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲलिस इन वंडरलँड जी काही स्टोरी आहे त्याच्या पाठीमागचं एक छोटीशी स्टोरी तुम्हाला सांगते. ऐकू येते सर्वांना नीट? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ॲलिस एक काय म्हणतो ना आपण एक इमॅजिनरी ट्रॅव्हलिंग स्टोरी आहे. ॲलिस जी आहे ती प्रवासाला निघते. ती जेव्हा प्रवासाला निघते त्यावेळेला तिच्या समोर 2 मार्ग असतात. तिच्या समोर एका टर्नला ती अशी येते की तिला 2 रस्ते दिसतात. ती तिच्या सोबत असलेल्या जेडला विचारते की अरे मी कुठल्या मार्गावरती जाऊ, कुठला मार्ग योग्य आहे. तो तिला विचारतो तू ठरवलंय का तुला कुठे जायचंय? हॅव यू डिसाइडेड की कुठे जायचंय? ती म्हणते नाही. तो म्हणतो जर का तू ठरवलेलंच नाहीये तुला कुठे जायचंय तर तुझ्यासाठी दोन्ही मार्ग योग्य आहे. का? कारण की at the stage of a life, if still we are in a state of a confusion where to go, करू की नको, मला हे जमेल की नाही, याच स्टेट ऑफ माइंड मध्ये जर का आपण असणार असू तर आपण ऍट लास्ट वी आर गोइंग टू लीड नो वेअर. आपण आयुष्यात कुठेच जाऊ शकणार नाही. त्यामुळे जेव्हा आपण जे काही ठरवतो ना ते ऍटलिस्ट आपल्या पुरतं तरी कायम कन्सिस्टंट आणि फर्म राहायला पाहिजे. ॲलिस सारखं व्हायला नको की कुठे जायचंय हेच माहित नाही त्यामुळे कुठलाच रस्ता आपल्यासाठी योग्य किंवा अयोग्य होत नाही. मग ऍटलिस्ट आता तरी ठरवायचं की कुठे जायचंय, चांगल्या रस्त्याने जायचंय की चुकीच्या रस्त्याने जायचंय. चुकीच्या रस्त्याने जाऊन टाइमपास करून कसं तरी डिप्लोमा एज्युकेशन कम्प्लीट करायचंय की चांगल्या रस्त्याने जाऊन डेडिकेटेडली कन्सिस्टंटली चांगलं आयुष्य कसं बनेल याच्यासाठी प्रयत्नशील राहायचंय. देन ओनली यू विल एक्सपिरियन्स द वंडरलँड. चुकीच्या मार्गाने जाऊन शॉर्टकट्स अवलंबून कसं तरी वेळ मारून नेली तर वंडरलँड होणारच नाही. मिस्ट्रीच होणार आहे आयुष्यभर. कुठल्या प्रकारच्या ट्रॅजेडीलाच फेस करावं लागेल जिथे फेल्युअर्स दिसतील. दिस इज द स्टोरी आय विश टू टेल यू अबाउट दिस सायकोलॉजिकल बॅरियर. होप तुम्हाला याचा मॉरल कळाला. ओके, सो वी विल स्टॉप फॉर हियर. टुमॉरोज एक्स्ट्रा लेक्चर कॅन वी प्लॅन ॲट 8 AM? 8 वाजता घेऊ शकतो का? तुम्ही फ्री आहात? Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, then tomorrow at 8 AM we are going to meet. I'm going to share the link of assignment and not your attendance. आज attendance ची लिंक शेअर करत नाहीये गुगल फॉर्मची, असाइनमेंट ची करते आहे. त्यामुळे कुणी मला कुठलेच क्वेश्चन विचारायचे नाही ग्रुपवर फोटो सेंड करायचे नाही. ओके, we'll stop over here. We'll meet in tomorrow's lecture 8 AM early in the morning. Till then, bye and take care of yourself. 9 o'clock. Okay, teacher. 9 o'clock, ma'am. 9 o'clock at